नमस्कार. गावाकडील मज्जा मस्ती, रिमझिम पाऊस आणि मुलांच्या पावसामध्ये खेळण्याचा मस्त आणि सुट्टीमधला आनंद आणि गरमागरम वडापाव आणि मस्त असा गावाकडे बघा पाऊस झालेला आहे. जास्त काही पाऊस झालेला नाही आहे, असं रिमझिम पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे बघा झाडं पण छान अशी टवटवीत झालेली आहे. ते बघा पाऊस पडल्यामुळे वातावरण पहा कसं दिसतंय. थोडा जरी पाऊस झाला तरी मस्त हवेमध्ये थंडावा निर्माण होते आणि बघा मुलांची मस्ती. आमचा माऊली श्री पण माती खेळते. थोडासा पाऊस झाला, माती झालेली आहे ओली आणि बघा थोडासा पाऊस पडला की माऊली लगेच घरात पडतो. इकडून शिवरनेसुद्धा आलेला आहे पावसामध्ये खेळण्यासाठी. मस्त सगळेजण थोड्याशा पावसाचा आनंद घेत आहे. त्यामुळे वातावरण पण एकदम छान झालेलं आहे घराच्या आजूबाजूचं व निसर्ग एकदम छान दिसतोय. आता पाहू शकता तिघे एकत्र आलेले आहेत. त्यामुळे बघा पाहू शकता किती मस्ती चाललेली आहे. एकमेकाच्या डोक्यावरती माती टाकते. आता छोटा माऊली बघा नटखट. आणि बघा आता माझ्या वडिलांनी काय केलेलं आहे, आता आमच्याकडे भाता म्हणजे आयरन म्हणतात. ते शेतीची जी अवजारे असतात, खुरपी असेल, विळा, कोयते, कुऱ्हाड, ते लावतात. म्हणजे शेवटली जातात असं म्हणतात. आणि इकडे त्याला एका साईडने फुकावं लागतं. श्री इकडे फुकतोय आणि हा बघा पावसामध्ये आनंद घेतोय फिरायचा. थोडासा अंगा पाऊस पडला की घरात पळून येतो. हे बघा इकडे श्री भाता फुकतोय. आता त्याला आयरन म्हणतात. हे बघा अशा पद्धतीने. आता हा जो व्यवसाय आहे ना माझ्या वडिलांचा, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आमचे आजोबा पण तेच करायचे आणि वडीलही तेच करतात. आता त्यांनी कोयता लावला, त्याला पाणी देतात. हे बघा पाहू शकता. आणि हा जो तुम्हाला तिकडे लाल धूर दिसतोय त्याला भाता म्हणजे आयरन म्हणतात. त्याच्यावर शेतीची अवजारे जी असतात ती अशी शेवटली जातात. मग त्याला पाणी दिलं जातं आणि मग ही थोडीशी घासली जातात. म्हणजे लाकडं तोडण्यासाठी किंवा शेतात खुरपणी करतात त्यासाठी खुरपी जे लागतात ते सुद्धा ते याच्यावरती कामकाज करतात. मग कोणी कोणी पाहिलेली आहे ही आयरन कमेंट करून नक्की सांगा. बघा थोडंसं ते पाणी पण देतात म्हणजे याला धार लावतात तिथे. आणि इकडे बघा पोरांची मजा मस्ती पहा. बाबा काम करतात आणि मुलं मस्त खेळण्याचा आनंद घेतात. कारण सुट्टी आहे आणि सगळे एकत्र आलेले आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा मज्जा वाटते. पहा आमचा छोटा नटखट. हे बघा एकदम नौटंकी आहे. हे बघा आता हे कुऱ्हाडसुद्धा शेवटतात ते लाकडं तोडण्यासाठी. आणि आमच्या गावाकडे अजूनही बलुतेदार पद्धत जी असती ती चालूच आहे. तर हे बघा आता खुरपेसुद्धा ते शेवटतात. ते वेळ असेल, खुरपे असेल, कोयते, म्हणजे सगळे जे शेतीचे अवजारे असतात ते काम करत असतात. आणि आता पाऊस झाला होता म्हणून मस्त गरमागरम वडापाव आणले होते, सर्वांच्या आवडीचे. गावातूनच आणले होते. तर गावाकडे वडापाव म्हटलं की खायला हे छान लागतात. पाहू शकता. आणि बघा मुलांची मस्ती पहा. एक इस्त्री घेते, कुणी गाड्या खेळते. वडापाव तर सगळ्यांनाच खायचा आहे. तर चला आता आपण मस्त आता वडापाव खाऊया. तर गावाकडील धमाल मस्ती कशी वाटली कमेंट करून तुम्ही सगळं